आज सकाळी उठल्याच मी मेहंदी काढायला इथे घेतली होती. खूप दिवस झालं मेहंदीचा कोण आणून ठेवला, पण मला काही मेहंदी काढायला टाईमच भेटला नव्हता. तसं तर संध्याकाळी मेहंदी काढायची होती, पण मला संध्याकाळी एकदम झोप लागली असल्यामुळे मी काही काढलाच नाही. 2-4 दिवस झाला आग्रहाने कोण आणून ठेवा म्हणलंच नवरोबाने, तर कोणतं आणून ठेवलं होतं, पण मला काही मेहंदीच काढणं नाही झाली. म्हणून सकाळी उठल्या मेहंदी काढायला घेतली. आता ही मेहंदी मला ह्याच्यासाठी काढायची होती, कारण मी पहिल्यांदा इथं लग्नाला जाणार होते. खूप दिवस झालं कोणाच्या लग्नाला गेलेही नव्हते आणि कुठं जाणं येणं पण नव्हतं झालं. म्हणलं चला यावेळेस लग्नाला जाऊया, आणि मग त्याच्यासाठी तिथं मेहंदी काढायला घेतली. रात्री काढायची होती पण काही झालं नाही, सकाळी एवढीच काढणं झाली. आता सकाळी कामाची गडबड असल्यामुळं मग मी पण काही जास्त काढली नाही. मागच्या साईडनं काढली, समोरच्या साईडनं काही काढलीच नाही. सकाळीच काढत असल्यामुळं नवरोबा केली तर हसत बसले. चला म्हटलं आता चहा पाणी करायला घेऊया, कारण बाकीचे सुद्धा कामं आवरायचे होते. दोघांनी मिळून चहा पाणी केलं. सकाळी कशी मॉर्निंग अशी छान अशी झाली होती. दोघांसाठी चहा घेतला, पण सकाळी मेहंदी काढत बसले म्हणून ते पण हसायला लागले होते. खरं एवढा काय उडला, संध्याकाळी काढायची ना असं त्यांचं पण म्हणणं होतं. पण असं म्हणलं मेहंदी काढून घेतल्यानंतर तेवढ्यात आमची देऊबाई देखील उठली, मग तिला देखील इथं मेहंदी काढायला त्यांनी घेतली. आता बाप लेकाचं प्रेम इथं जरा जास्तच उतू जायला लागलं होतं. त्याच्या हातावर दोन्ही हातावर मेहंदी काढली, पण तिला काय ठेवताच येत नव्हती. चला म्हणलं आता नाश्ता पाण्याची सोय करून घेऊया. लेकरं उठले होते तर मग नाश्ता पाणी करायला घेतलं. तर आज म्हणलं चला भजे करूया. शिवमला देखील सुट्टी होती, आणि सुट्टीच्या दिवशी कसं रोजच्या जेवणापेक्षा थोडंसं वेगळं काही केलं ना तर जरा बरं वाटतं. भरपूर असा कांदा टाकला आणि हिरवी मिरची थोडीच टाकली. तर सगळ्यांसाठी तर भजे करायला घेतले. देऊला देखील आवडतात, पण कमी तिखट असलेले, तर म्हणलं चला आता हेच करून घेऊया. सगळं निवडून पाक त्याचं पोस्टमार्टम करूनच ती खात बसते, आणि शिवमला पण आवडतात म्हणून मग आता इथं भजे करायला घेतले. ना आजची सकाळ अशी झाली होती.